नमस्कार, मी महेश लोखंडे पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओमध्ये आपलं मार्केट समजवरती स्वागत करत आहे. मित्र हो, आत्ता जे 4 जूनला इलेक्शनचे रिझल्ट येणार आहेत त्यावेळेस प्रत्येकाच्या डोक्यात आहे की या दिवशी मार्केटमध्ये काय ॲक्टिव्हिटी होऊ शकते. जर मार्केटमध्ये कुठली ॲक्टिव्हिटी होणार आहे हे आपल्याला प्रिडिक्ट करायचं आहे, कारण की आपल्याला 4 जूनला चांगल्या प्रकारे ट्रेडिंग करायची आहे. तर इलेक्शन हे प्रत्येक 5 वर्षानंतर येते आणि प्रत्येक 5 वर्षानंतर येणाऱ्या इलेक्शनमध्ये काय झाले आपण हे बघूयात मागच्या 2-3 इलेक्शनला चेक करून, आणि मग त्याच्यानुसार आपले काय सिनेरियोज यावेळेस होऊ शकतात आणि आपण कशा प्रकारे ट्रेडिंग करू शकतो इलेक्शन डेच्या रिझल्टच्या दिवशी. तर मित्र बघूयात आजचा हा महत्त्वाचा व्हिडिओ जो आपल्याला इलेक्शन डे रिझल्टच्या दिवशी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. मार्केट प्रत्येक 5 वर्षानंतर इलेक्शनमध्ये येणाऱ्या रिझल्टला रिॲक्ट करत असतं. इलेक्शनच्या रिझल्टमध्ये 2 पार्टीज असतात की ज्या 2 पार्टीज आहेत आणि खूप वेळेस 2 गठबंधन असतात की जे एकमेकाविरुद्ध निवडणूक लढवत असतात. मग एक निवडणूक जिंकतं, एक निवडणूक हारतं. तर मग 2009ची, 2014ची, 2019ची या इलेक्शनमध्ये काय झालं आहे, तर पहिली इलेक्शन आपण बघूयात. 2009ची इलेक्शन काय होती. UPA 262 सीट निवडून आलं होतं आणि त्याच्यामध्ये 206 सीट हे काँग्रेसने जिंकल्या होत्या. त्याच्याच अपोजिटला जे गठबंधन होतं ते NDAचं म्हणून ओळखलं जायचं. NDAच्या गठबंधनमध्ये 159 सीट्स ह्या NDA गठबंधनच्या होत्या आणि 116 सीट्स या फक्त आणि फक्त BJPच्या होत्या. यावेळेस सिंपल आपल्याला हे कळतं आहे की 2009च्या इलेक्शनमध्ये UPA गठबंधन जे काँग्रेस प्रणित गठबंधन होतं ते जिंकलं होतं, ज्यानंतर मनमोहन सिंग हे प्रधानमंत्री झाले होते. मित्रो, त्यावेळेस मार्केटमध्ये ॲक्टिव्हिटी राहिली हे बघूयात आपण चार्टवरती, जेणेकरून आपल्याला कळेल की काय इलेक्शनच्या रिझल्टची परफॉर्मन्स असते. तर आपल्याला 2009च्या चार्टवरती जायचं आहे सिंपल. तर त्यानंतर 2009च्या चार्टवरती आपल्याला सिंपल जायचं आहे. आपल्यासमोर 2009चा चार्ट आहे ज्याच्यामध्ये डेली चार्ट आहे. 16 मे 2009ला इलेक्शनचा रिझल्ट आला होता आणि त्या दिवशीची ही आपल्या सगळं समोर एक कॅन्डल दिसते, ती सगळ्यात मोठी कॅन्डल आहे. या कॅन्डलने काय परफॉर्मन्स केला होता, तर सिंपल या दिवशी जे ओपनिंग झालं होतं ते 3673 रुपये, म्हणजे निफ्टीचं ओपनिंग 3673ला होतं. त्यानंतर निफ्टीचं हाय होता 4384चा, त्यानंतर लो होता 3673 आणि क्लोजिंग होतं 4323. या टोटल याच्यामध्ये जवळपास 17.75ची रॅली त्या दिवशी दिली. त्यावेळेस काय झालं होतं, तर सिंपल क्लिअर कुठल्या एखाद्या पक्षाची मेजॉरिटी होती का हो, तर नाही. काँग्रेस INC ज्यांची 206 सीट्स होती आणि टोटल UPAचे 262 सीट होती, तरी पण मार्केटमध्ये एवढी मुवमेंट आली होती. 17 ते 18% इलेक्शन रिझल्टच्या दिवशी मार्केट रन केलं होतं. ठीक आहे, आपलं रिझल्ट लागला होता 16 तारखेला. मी तुम्हाला ही जी डेट दाखवतोय ती 18 मेची आहे, कारण की 16 आणि 17 तारखेला इलेक्शनच्या याच्यामध्ये सुट्टी होती. 18 मेला ॲक्च्युअल ट्रेडिंग झाली होती आणि त्या दिवशी ॲक्च्युअल रिझल्टचे परफॉर्मन्स आपल्याला चार्टवरती किंवा मार्केटमध्ये बघायला भेटले. तर मार्केट त्या दिवशी अशा प्रकारे रिस्पॉन्स केलं. नंतर नेक्स्ट डेट आहे 16 मे 2014ला. 16 मे 2014ला काय झालं, तर सिंपल NDAच्या 336 जागा आल्या आणि त्याच्यामध्ये BJPला स्पेशली 282 सीट्स आलेत. मग 282 सीट्स BJPला
म्हणजे क्लिअर मेजॉरिटी, आणि त्याच्यासोबत 336 सीट हे एन डी एला आले. म्हणजेच समोरचा जो पण गठबंधन होता तो, जसं की आपल्याला माहिती आहे मेजॉरिटीला इंडियामध्ये 272 सीट्स लागतात आणि 272 सीट्सपेक्षा यांना चांगले सीट्स आले. फक्त बी जे पीच क्लिअरली मेजॉरिटीमध्ये आलेली आहे. तर मग या दिवशी तर खूप चांगली परफॉर्मन्स असली पाहिजे. तर आपण बघूयात त्या दिवशी ॲक्च्युअल मार्केटमध्ये काय झालं. ही जी कॅन्डल आहे ती इलेक्शन डेच्या रिझल्टच्या दिवशीची आहे, 16 मे 2014ची. त्या दिवशी मार्केट जे ओपन झालं होतं 7270ला मार्केट ओपन झालं. त्यानंतर मार्केटचा हाय जे होतं 7563, त्यानंतर लो होतं 7130चं आणि क्लोजिंग होतं 7203. मित्र हो, या दिवशी जर तुम्ही म्हटलं तर फक्त 1% मुवमेंट, 1% मुवमेंट झालं असं आपल्याला क्लोजिंग बेसिसवरती दिसतंय ओपनिंग आणि क्लोजिंगच्या मध्ये. पण दिवसभर मार्केटमध्ये खूप सारी मोमेंटम आलं. पण मार्केटमध्ये जी कॅन्डल झाली ती आपल्याला एक इनडिसिसिव्ह टाईपमधली कॅन्डल दिसते. म्हणजे ह्या दिवशी बाईंग आली, प्राईस वरती गेली, त्यानंतर खाली आली आणि जिथे मार्केट ओपन झालं होतं तिथेच क्लोज झालं, हे आपल्याला दिसतंय. म्हणजे क्लिअर मेजॉरिटी आली होती बी जे पीची आणि एन डी एची. क्लिअर मेजॉरिटी येऊनही फक्त मार्केटमध्ये मोमेंटम आलं. ॲट द एंड त्या दिवशी मार्केटमध्ये आउटपुट म्हणून मार्केट कुठल्या एका ट्रेंडला गेलेलं आपल्याला दिसलं नाही. हे आपल्याला मेन समजून घ्यायचं आहे. आपल्याला या गोष्टीचा यूज आपल्या उद्याच्या ट्रेडिंगसाठी करायचा आहे, म्हणजे 4 जूनच्या ट्रेडिंगसाठी करायचा आहे, याचा ॲनालिसिस करून. मग आता तिसरा इयर 2019मध्ये काय झालं. 2019चा चार्ट बघूयात की 2019ला चार्टवरती आपल्याला काय काय मोमेंटम दिसल्यात. 23 मे 2019ला रिझल्ट लागला. त्या दिवशीची कॅन्डल आपल्यासमोर मी दाखवतोय. त्या दिवशी मार्केटमध्ये जे ओपनिंग झालं होतं 11,901ला आणि त्यानंतर हाय होता 12,041चा, त्यानंतर लो होता 11,614चा आणि क्लोजिंग होतं 11,657चं. तर जवळपास 80 पॉईंट मायनस मार्केट क्लोज झालं आहे. तर मित्र हो, मार्केट 80 पॉईंट मायनस आणि मोमेंटम जर पहिल्या दिवशीच्या हिशोबाने जर म्हटलं तर 0.69% मायनसमध्ये ओपन झालं आहे. तर या दिवशी काय दिसतंय आपल्याला, या दिवशीच्या सिनारिओमध्ये मार्केटने खूप चांगलं ओपनिंग केलेलं आपल्याला दिसतंय. मग ज्या दिवशी इलेक्शन होतं सुरुवातीला मार्केटने ओपन खूप चांगलं केलं, त्यानंतर हाई क्रिएट केला आणि त्यानंतर मार्केटने डाऊन ट्रेंड दिला आणि मार्केट खाली आलं. मग यावेळेस सिनेरिओ काय होता, ॲक्च्युअल कोणाला किती सीट्स होती. तर त्यावेळेस एन डी एला जवळपास 253 सीट्स आली होती आणि प्युअरली बी जे पीला 303. म्हणजे ॲक्च्युअल 272च्या मेजॉरिटीपेक्षा 30-40 सीट फक्त बी जे पीला जास्त आल्या होत्या आणि एन डी ए जर मी म्हटलं तर खूप क्लिअर मेजॉरिटी होती. मग मार्केट डाऊन का आलं हे पण समजण्याची गोष्ट आहे. म्हणजे इलेक्शनच्या दिवशी आपण जसा रिझल्ट येईल तसाच चार्टवरती किंवा मार्केटवरती रिफ्लेक्ट होईल असं काहीही सांगता येत नाही. त्याच्यामुळे इलेक्शन डेजची तुमची स्ट्रॅटर्जी काय काय सिनेरिओज होऊ शकतात इलेक्शनच्या रिझल्टमध्ये आणि त्याच्यावरती आपल्याला कशा प्रकारे परफॉर्म करायचं आहे याला तुम्हाला प्रॉपरली प्लॅन करावं लागेल. तर मित्र हो, अशाच एका पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये ज्याच्यामध्ये मी तुम्हाला 4 सिनेरिओज सांगणार आहे की मार्केटमध्ये या बी जे पीच्या किंवा एन डी एच्या जर एवढ्या सीट्स आल्या तर मार्केटमध्ये कुठल्या लेवलपर्यंत मार्केट जाऊ शकतं, कुठल्या पर्यंत मार्केट खाली येऊ शकतं, वरती जाऊ शकतं, याचा आपण एक अंदाज लावण्याचा प्रयत्न करू. हा अंदाज असेल पण ह्या सिनेरिओजला बघण्यासाठी नेक्स्ट व्हिडिओला बघायला विसरू नका. अशाच एका महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये मी पुन्हा महेश लोखंडे आपल्याला भेटणार आहे, जेणेकरून मार्केट समजसोबत आपल्याला क्लिअरली मार्केट समजता आलं पाहिजे म्हणून.